पर्यावरणाशी संबंधित विषय आहे की जे MIDCच्या उद्योगांकडून जे प्रदूषण होतं आणि काही ठिकाणी प्रश्न फार गंभीर होतो आणि मग अशा वेळेला काहीतरी निर्णय घेण्याची गरज असते. डोंबिवलीमध्ये 2 वर्षापूर्वी असंच प्रदूषणाचा प्रश्न खूप गंभीर झाला. म्हणजे असं झालं होतं की पाऊससुद्धा रंगीत पडला वगैरे वगैरे. त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी भेट दिली तिथे आणि ती परिस्थिती बघितली आणि कंपन्यांनासुद्धा बोलावून सूचना दिल्या. आम्ही त्यांना काही मुदती दिली आणि तुम्ही हे सगळं आवरलं पाहिजे. परंतु ते काही होत नाही असं लक्षात आल्यानंतर आता MIDCने असा निर्णय केला आहे की डोंबिवलीमध्ये अशी झाली आहे परिस्थिती की नागरी वस्ती आणि उद्योग यांची सरमिसळ झालेली आहे. त्या इमारती एकमेकांमध्ये मध्ये आलेल्या आहेत आणि अशा वेळेला आता एक ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. परवा आमची MIDC संचालक मंडळाची बैठक झाली आणि आम्ही तिथले 156 कारखाने हे स्थलांतरित करायचं ठरवलं आहे. म्हणजे जे रासायनिक किंवा घातक प्रदूषण करणारे कारखाने आहेत, धोकादायक आहेत, असे 156 कारखाने त्यांचं व्यवस्थित सर्वे करून करायचं आणि त्यासाठी पाताळगंगा येथे एक झोन तयार करायचा की जो मनुष्यवस्तीपासून दूर आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारे जनतेला त्रास होणार नाही. तिथे हे कारखाने त्यांनी घेऊन जायचे, त्यांना जमिनी देण्यात येतील आणि या ठिकाणी जे दुसरे उद्योग सुरू करतील जे प्रदूषण करणार नाहीत अशा प्रकारचे काही उद्योग किंवा वाणिज्यिक उपयोग करणार असतील तर त्यांना परवानगी दिली जाईल. म्हणजे IT सारखं उद्योग, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक की ज्याच्यातून प्रदूषण होत नाही तर ती परवानगी दिली जाईल. तर हे तिथे एकूण 525 भूखंड आहेत आणि 617 निवासी भूखंड आहेत. आता हे अनेक काळापासून चालत आल्यामुळे ती सरमिसळ झाली. तर निवासी इमारतीपासून 50 मीटरपर्यंतचे जे भूखंड जवळ आहेत उद्योग त्यांच्या बाबतीत हा सर्वे करण्यात आला आणि त्या बाबतीत हा एक ठोस निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे डोंबिवली शहराची प्रदूषणातून लवकरच आता मुक्तता होईल. विळख्यातून सुटका. नवी मुंबईत महापे इथे एक जेम्स अँड ज्वेलरी पार्क, जी जेम्स ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे यांच्या साठी तिथे जेम्स ज्वेलरी पार्क तयार करायचं अशी योजना आहे आणि त्यांना जवळजवळ MIDCने 86,000 चौरस मीटरचा भूखंड दिला. त्याच्यामध्ये काही त्यांच्या पूर्वतयारीच्या ज्या अडचणी होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत. त्यांना एक मुदतवाढ पाहिजे, ती छोटीशी मुदतवाढी देण्यात आलेली आहे. आता तिथे काम वेगाने सुरू झालं आहे आणि 1354 दागिने उत्पादक कारखाने सुरू होणार आणि जवळजवळ 1 लाख लोकांच्या रोजगाराची तिथे सोय होईल. एवढा मोठा उद्योग आणि दागिने की आभूषणे, सोने आणि हिऱ्यांचे दागिने तयार करण्याचं एक मोठं हब असं तिथे संकुल तयार होईल. 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक त्या ठिकाणी होईल. तर आपल्याकडे ह्या दागिन्यांचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कारागीरसुद्धा मोठ्या संख्येने आहेत आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ही एक परंपरा आहे ज्वेलर्सची. त्यामुळे अशा प्रकारे आपल्या मुंबईजवळ हे संकुल एक तयार होतं आहे. ही एक उद्योगवाढीच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे आणि मोठी रोजगाराची संधी आहे की 1 लाख जणांना जर रोजगार मिळणार असेल तर हे संकुल जागतिक ह्या उद्योगाच्या नकाशावर जाईल. त्यानंतर नंदुरबार ह्या जिल्ह्यामध्ये, खास करून हा जिल्हा आदिवासी बहुल असा जिल्हा म्हटला जातो, पण तिथे उद्योगांची मागणी होती की इथे उद्योग पाहिजेत, इथल्या तरुणांना नोकऱ्या मिळण्याच्या दृष्टीने उद्योगवाढ झाली पाहिजे. आता आम्ही तिथे वस्त्रोद्योग उद्यान तयार करतो आहे आणि MIDCने सर्व तयारी केली आणि काही उद्योगांना नेऊन त्या जागा दाखवल्या.
तर त्याच्यात एक पॉलिफिल्म प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी आता करार केलेला आहे आणि 2000 जणांना त्या एका कंपनीमध्ये नोकरी मिळते. पॉलिफिल्म प्रायव्हेट लिमिटेड. आता ह्याच्या मागोमाग इतरही अनेक कंपन्या तिथे येऊ इच्छितात, टेक्स्टाईलमधल्या, वस्त्रोद्योगातल्या. कारण हा विभाग हा सुरतेला जवळ आहे आणि सुरतमधले काही जे मोठे उद्योजक आहेत या टेक्स्टाईलमधले, त्यांनीसुद्धा इथे नवापूर, नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथे उद्योग विस्तार करण्यासाठी आता बोलणी सुरू केलेली आहे. त्यामुळे एक मोठं औद्योगिक क्षेत्र नंदुरबारसारख्या मागास जिल्ह्यामध्ये, आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये, नवापूर इथे खास करून आता सुरू होते. आणखी एक निर्णय आम्ही घेतलेला आहे तो म्हणजे EV चार्जिंग स्टेशन. कारण विजेवर चालणाऱ्या वाहनांना जास्त प्रोत्साहन द्यायचं असं एक धोरण राज्य सरकारने केलं आणि ते 3 खात्यांनी मिळून तयार केलेलं धोरण आहे. उद्योग विभाग, वाहतूक विभाग आणि पर्यावरण विभाग. आणि त्याच्यामध्ये अशी काही प्रोत्साहनं दिलेली आहेत की ज्याच्यामुळे विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या बाबतीत महाराष्ट्र हे सगळ्यात आघाडीवरचं राज्य होईल. तर इतर सगळ्या विभागांनी ह्या धोरणाला जास्त पुढं नेण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून MIDCच्या हद्दीमध्ये जेवढ्या जागा आहेत त्या ठिकाणी रस्त्यालगत इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सवलतीच्या दरात भूखंड देण्याचा निर्णय आम्ही MIDCच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे. ह्याची प्रेस नोट असेल. हां, म्हणजे आता जिथे इथे MIDC आहेत, आता नवी मुंबईमध्ये आहे, मुंबईत एकच आहे मरोळला, परंतु डोंबिवली, कल्याण, भिवंडी, वागळे इस्टेट, ठाणे, तारापूर असे बरेच, अंबरनाथ ह्या जे इंडस्ट्रीज तिकडे रायगड जिल्ह्यात आहेत. या ठिकाणी जे रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या बाजूच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये चांगली मागणी आहे. MIDCचा जो सवलतीचा दर असतो तोच की वेगळी? नाही, वेगळा सवलतीचा दर देणार. जो नेहमीचा दर आहे त्याच्यात ह्या कामासाठी जास्त सवलत देणार. कारण ही एक विजेच्या वाहनांची एक नवीन चळवळ आहे आणि एक धोरण आहे की लवकरात लवकर आपली पेट्रोल आणि डिझेलवरची वाहनं कमी करायची, प्रदूषण कमी करायचं आणि डिझेल पेट्रोलची जी आयात होते ती कमी करायची. म्हणून देशाचं आणि राज्याचं पण हे धोरण आहे. तर हे धोरण प्रभावीपणे अंमलबजावणी त्याची व्हावी म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. तर ह्याच्या काय प्रति ऑफिस देत आहे. जिथे त्या चार्जिंग स्टेशन म्हणजे त्या कंपन्या, संख्या नाही, जिथे त्यांना आवश्यक आहे आणि भूखंड उपलब्ध असतील तिथे द्यायचे. कारण त्याची गरज ही महत्त्वाची आहे. आमच्याकडे जमीन आहे म्हणून तिथे ते करा असं नाही म्हणून चालत. साधारणपणे ते मेन रोड बघतात. ती वाहनांचे पेट्रोल पंप कसे असतात, मोक्याच्या जागी असतात, तसं हे चार्जिंग स्टेशनसुद्धा MIDCकडे काही सुविधा भूखंड असतात त्याच्यातून आम्ही देऊ शकतो. साधारणपणे कंपन्या हे जे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं काम कंपन्या करतात. त्यामुळे त्या कंपन्यांकडेच होणार. इंडिव्हिज्युअल आलं तर इंडिव्हिज्युअल देऊ शकतो फक्त त्या उद्देशासाठी. डोंबिवलीतले कारखाने आहेत, नाही, आता परवानगीचा प्रश्न नाही, हा नियम झाला. आम्ही त्यांना संधी दिली होती की तुम्ही ती यंत्रणा अशा लावा की ज्याच्यामुळे ते प्रदूषण होणार नाही, 0 डिस्चार्ज असा कायदा येतो. पण त्यांनी केलं नाही कारण त्यांना ते परवडत नाही इथे ते यंत्रसामुग्री लावणं. मग आता वाट किती बघणार, कारण ते धोकादायक, इतकं तो धोका वाढत चालला की आजूबाजूच्या वस्तीला, तिथल्या शहराला त्रास व्हायला लागला. त्यामुळे कुठला तरी ठोस निर्णय घेणं भाग होतं. म्हणून आम्ही असं करायचं, हे तिथे जर एक तर उद्योग बदलावा, त्रासदायक, धोकादायक, अति धोकादायक हे उद्योग आहेत ते बंद करावेत आणि प्रदूषण न करणारे कोण असतील त्यांना परवानगी द्यावी
असा आम्ही प्रयत्न केला, परंतु त्याला प्रतिसाद नाही मिळाला. आता हा नियमच केलेला आहे की त्यांचं असं स्थलांतर होणार, ते कायद्याने केलं जाईल. आणि ते स्थलांतर होताना त्यांना पर्यायी जागा देतो. असं नाही की त्यांनी बंद करून जावं. त्यांचा कारखाना लागणारी जेवढी जागा आहे ती पाताळगंगा इथे आम्ही एक झोन तयार करतो आहे आणि तिथे जागा देतो आहे. शिवाय ही जी जागा आहे ही जागा त्यांनी प्रदूषण न करणाऱ्या उद्योगासाठी वापरावी. काढून घेणार नाही जागा? नाही, काढून नाही घेणार, पण रासायनिक उद्योग नाही करता येणार. नाही, आता हा आमचा ठराव झाला, काल धोरण मंजूर झालं, आता त्याची अंमलबजावणी सुरू होणार. नाही, किती काळासाठी त्यांना, म्हणजे असं 1 वर्षात हलवा असं काही आपण ठरवलंय? आता आम्ही पहिला टप्पा 3 महिन्याचा करू. पहिल्या 3 टप्प्यामध्ये त्यांच्याबरोबरचे करार केले जातील. त्यांनी त्यांचं हे द्यावं, तिथे जाऊन जागा बघावी. आता स्थलांतर करायला काही वेळ लागू शकतो. कामगारांचा प्रश्न आहे, यंत्रसामुग्री हलवण्याचा प्रश्न आहे. त्यांच्याकडून आम्ही प्रस्ताव घेणार ना, त्यांना किती मुदत पाहिजे वगैरे ती देऊ, तेवढं सहकार्य द्यावं लागेल. पण इथे मात्र आता दीर्घकाळ हे उद्योग चालू शकणार नाही. हो, हा जो उद्योग सध्या चालू आहे त्याला आवश्यक तेवढी जागा देणार. काही जणांनी मोठे भूखंड करून घेऊन ठेवले, परंतु उद्योग कमीच जागेवर आहे, मग त्यांना जेवढी गरज आहे तेवढी देणार. सर, ये चीज हिंदी में जानना चाहेंगे कि जैसे आपने निर्णय लिया है कि डोंबिवली में काफी सारे इंडस्ट्रीज को शिफ्टिंग करने का डिसीजन फिलहाल ले लिया गया है, तो इसके पीछे क्या रीजन है? डोंबिवली की जो MIDC है वहाँ पे ऐसा हुआ है कि बहुत सारी सोसाइटीज़, हाउसिंग सोसाइटीज़ भी स्थापन हो गई और उद्योग भी है. तो करीब होने की वजह से जो रहने वाले लोग हैं उनको इसमें बड़ी तकलीफ़ होती है. और ये केमिकल इंडस्ट्रीज़ है, तो केमिकल इंडस्ट्रीज से खतरा है. और ये जो खतरनाक और प्रदूषण करने वाले जो उद्योग है उनको वहाँ रखा नहीं जा सकता. उनको मुदत दी थी कि आप शिफ्ट हो जाओ या वहाँ पे ऐसी कुछ मशीनरी लगाओ कि जिससे पोल्यूशन नहीं होगा. ज़ीरो डिस्चार्ज, ये MPCB की एक पॉलिसी होती है. वैसा वो कुछ नहीं कर सके, इसलिए अभी हमारे MIDC ने एक निर्णय लिया है कि इनको यहाँ से हटाया जाए. और ये हटाने के लिए जो दूसरी जगह है वो हमने तैयार की है. रायगढ़ जिला में पातालगंगा ये जो गांव है वहाँ पे इनका स्थलांतर किया जाएगा. उनको जितनी आवश्यक है उतनी ज़मीन वहाँ दी जाएगी. और ये जो ज़मीन है ये प्लॉट के ऊपर वो प्रदूषण नहीं करने वाले उद्योग स्थापित कर सकते हैं. जैसे IT है, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, उस तरह के कोई उद्योग या कोई कमर्शियल एक्टिविटी वो करना चाहते हैं तो उसके लिए हमारी परवानगी है. लेकिन कोई भी खतरनाक या केमिकल का उद्योग वहाँ चलने नहीं दिया जाएगा. सर, दूसरी चीज़ आपने ऐसी बताई है कि EV मतलब इलेक्ट्रॉनिक व्हीकल को लेके काफ़ी गंभीरता से राज्य सरकार विचार कर रही है और कहीं ना कहीं चार्जिंग स्टेशन को लेकर भी अभी फिलहाल कदम उठाए जा रहे हैं. किस तरह के कदम है? राज्य सरकार ने एक अपनी पॉलिसी बनाई, EV पॉलिसी, इलेक्ट्रिक व्हीकल पॉलिसी. और 2030 तक ज़्यादा से ज़्यादा संख्या में हमारे जो वाहन हैं वो वाहन पेट्रोल और डीजल के बजाय इलेक्ट्रिक व्हीकल होनी चाहिए. और ये होने के लिए उसके लिए सुविधा होनी चाहिए, इंफ्रास्ट्रक्चर होना चाहिए. इसके लिए एक कदम उठाया गया है कि MIDC के जगह पे जहाँ जहाँ संभव है, जहाँ जहाँ जगह उपलब्ध है और जहाँ मांग है वहाँ पे MIDC अपनी जगह इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन के लिए देने वाली है. ये निर्णय लिया है. तो इससे इलेक्ट्रिक ई-मोबिलिटी जिसे कहते हैं, इलेक्ट्रिक व्हीकल पे जाने का जो एक हमारी जो पॉलिसी है वो गति से शुरू हो जाएगी. सर, एक दूसरा अलग सा थोड़ा सा सवाल है कि कहीं ना कहीं एक अहम कदम जो है वो महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र के लिए उठाते हुए नजर आ रही है. वही दूसरी तरफ गोवा के लिए भी शिवसेना एकदम तैयार फिलहाल नजर आ रही है. तो चुनाव को लेकर सर क्या कहेंगे कि गोवा चुनाव के लेकर जो सवाल मैं बाद में दूंगा उसके जवाब, पहले मेरा काम करने दीजिए. मेरे ये विषय पूरे नहीं हुए. उद्योग विभागाचे झाले विषय पुरे. आता माझ्याकडे दुसरा विभाग आहे मराठी भाषा विभाग, त्याचा एक विषय आहे. त्यामुळे जरा थोडा धीर धरा. ते आता लवकरच मराठी भाषा दिन येत आहे 27 फेब्रुवारीला.
आणि कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. तर या 27 फेब्रुवारीला आम्ही काही पुरस्कार दरवर्षी दिले जातात मराठी भाषा विभागातर्फे. तर ते पुरस्कारांची ही घोषणा आहे. तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कार एक आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. हा पुरस्काराचं स्वरूप आहे 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र. हा एक प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी भारत सासणे यांना देण्याचं आमच्या त्या समितीने निर्णय घेतलेला आहे. त्याची मी आज इथे घोषणा करतो. त्यानंतर दुसरं आहे की प्रकाशन गृहाला एक पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा पुरस्कार 2021. तो त्या पुरस्काराचं नाव आहे श्री पु भागवत पुरस्कार आणि त्याचं स्वरूप असं आहे की रुपये 3 लाख रोख, मानचिन्ह आणि मानपत्र. हा पुरस्कार लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेला देण्यात येत आहे. तर हा एक झाला. त्यानंतर राज्य मराठी विकास संस्थेचे काही पुरस्कार आहेत. मी जे प्रमुख आहेत ते वाचतो आणि बाकीचे मग याद्या देतो, कारण खूप मोठी यादी आहे. तर राज्य मराठी विकास संस्था पुरस्कार 2021 हे त्याच्यातला एक पहिला पुरस्कार आहे डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार. हा व्यक्तींसाठी दिला जातो. 2 लाख रोख आणि मानचिन्ह मानपत्र. डॉक्टर रमेश वरखेडे हे नाशिकचे साहित्यिक आहेत, त्यांना दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा पुरस्कार आहे, त्याचं नाव आहे कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार. हा डॉक्टर चंद्रकांत पाटील यांना देण्यात येणार आहे. पुण्याचे आहेत. रुपये 2 लाख रोख, मानचिन्ह आणि मानपत्र. तिसरा पुरस्कार आहे डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार. हा संस्थेसाठी आहे. आधीचा जो दिला रमेश वारकर तो व्यक्तीला आहे आणि आता संस्थेला आहे. मराठी अभ्यास परिषद पुणे या संस्थेला 2 लाख रोख, मानचिन्ह आणि मानपत्र. आणि चौथा पुरस्कार कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संस्थेसाठी. हा पण 2 लाख रोख, मानचिन्ह आणि मानपत्र. मराठी अभ्यास केंद्र मुंबई या संस्थेला दिलेले आहे. असे हे पुरस्कार आहेत. आणि त्याचबरोबरीनं आमच्याकडे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार आहे. हे पुरस्कार पस्तीस दिलेले आहेत. तर त्या 35ांची आपली परवानगी असेल तर मी यादी देतो. त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाचे पुरस्कार आहेत, 50,000 रुपयाचे पुरस्कार आहेत. आणि ह्या सर्व 35 लेखकांना, साहित्यिकांना हे पुरस्कार दिलेले आहेत. त्यांची यादी आपल्यासाठी देतो. आणि बाकीचे प्रमुख पुरस्कार आहेत ते मी आपले घोषित केले. त्यामुळे ही जी परंपरा आहे ही चालू आहे. जरी करोना कोविडचा काळ असला तरीसुद्धा मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी या पुरस्कारांचं कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण होणार आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 27 तारखेला सायंकाळी होईल. आपल्याला पण आमचं निमंत्रण आहे, आपण जरूर यावं. ह्या सगळ्या पुरस्कारांमध्ये एक उल्लेख केला पाहिजे, कारण तुमचा प्रश्न येणार त्याच्या आधी मी करतो की हे शासन जे आहे हे कुठलाही संकुचित विचार करत नाही, व्यापक विचार करतं आणि गुणवत्तेवर आधारित असे निर्णय घेतले जातात. तेव्हा त्याच्यासाठी राजकीय संदर्भ किंवा कोणाला वगळणं, कोणावर बहिष्कार टाकणं, कोणाला त्याज्य किंवा तुच्छ मानणं असं मनाचा कोतेपणा हे महाविकास आघाडीचं सरकार करत नाही. अत्यंत व्यापक आणि विशाल असा दृष्टिकोन घेऊन सगळे निर्णय केले जातात. आणि त्यामुळेच लोकवाङ्मय गृह की ज्यांच्यावर एक डाव्या विचारसरणीचा आहे आणि त्याची त्यांची ओळख आहे. परंतु आम्ही जो विचार केला ते की कार्य जे आहे प्रकाशन संस्थेचं ते कार्य कसं आहे, तर हे मंडळी अनेक वर्ष अगदी ध्येयनिष्ठ पद्धतीने आपल्या ध्येयावर
विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून सातत्यानं काम करतायत आणि मराठी वाङ्मयामध्ये अत्यंत मौलिक अशी भर टाकणारी पुस्तकं, ग्रंथ त्यांनी सातत्याने प्रकाशित केलेले आहेत. त्यामुळे त्याच्या मागे कोण व्यक्ती आहेत आणि त्यांची विचारसरणी काय हे न पाहता मराठी भाषेला त्यांचं मिळालेलं योगदान ह्याला प्राधान्य दिलं गेलं आणि त्याच्यामध्ये लोकवाङ्मय गृहाला सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये गौरवायचं ठरवलेलं आहे. एवढा फक्त एक संदर्भ सांगितला. मूळ जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळणार, आपण जो पाठपुरावा करतोय अनेक वर्षापासून केंद्राकडे, त्याचं काय झालं आणि आपण काय झालं म्हणजे आमच्याकडून करणं जे शक्य होतं ते सगळं केले. रंगनाथ पठारे यांची तज्ज्ञ समिती नेमली, त्याच्यात सगळेच ज्येष्ठ अभ्यासक होते. त्यांनी फार मोठा अहवाल तयार केला आणि तो अहवाल सादर केला गेला. केंद्राने त्याच्यावर काही जी समिती आहे केंद्र सरकारची, त्यांनी काही सूचना केल्या. त्याप्रमाणे पुन्हा सखोल असा अभ्यास करून मराठी भाषा ही 2500 वर्षापासून अस्तित्वात आहे ह्याचे पुरावे दिले. त्यानंतर ही स्वतंत्र भाषा आहे, दुसऱ्या कुठल्या भाषेतून निर्माण झालेली नाही. म्हणजे असा एक समज होता की ती संस्कृतोद्भव आहे, संस्कृतमधून आलेली आहे. तसं नसून संस्कृत जितकी जुनी आहे तितकीच जुनी मराठी भाषा आहे याचे पुरावे दिले. म्हणजे त्या पुराव्यांच्या आधारे असं म्हणता येईल संस्कृत ही मराठीची आई नसून बहीण आहे. म्हणजे कालिदासांच्या किंवा थोड मोठ्या संस्कृत नाटककारांच्या नाटकांमध्ये नाटकं संस्कृतमध्ये आहेत, परंतु त्याच्यात मराठी वाक्य आहेत, मराठी कविता आहेत. तर त्यावेळेला त्या संस्कृत साहित्यिकांनी मराठी भाषेचा अवलंब केला, याचा अर्थ ती तेवढ्याच तोलामोलाची भाषा होती. रामायण आणि महाभारतामध्ये सुद्धा, त्या ग्रंथांमध्ये सुद्धा, ती इतके जुने ग्रंथ आहेत की त्या काळामध्ये सुद्धा मराठी भाषेतले शब्द आहेत त्याच्यात, ते इतर कुठल्याही भाषांमध्ये नाही. त्यानंतर तमिळनाडूमध्ये त्यांचे जे संगम साहित्य आहे त्याच्यात असे उल्लेख मिळालेले आहेत की 2000 वर्षापूर्वी तिथे लोक जे काम करण्यासाठी गेले होते ते मराठी भाषेत बोलत होते. तिथे एका धरणाचं काम सुरू होतं तेव्हा नोंद अशी आहे त्या साहित्यामध्ये की ते धरणावर काम करणारे जे कुशल मजूर जे इतर बाहेरून आले होते इतर राज्यातून, ते आपसामध्ये मराठी भाषेत बोलत होते, असं ह्या प्राचीन तमिळ साहित्यात उल्लेख आहे. आता तमिळ भाषेमध्ये हे मराठीचा उल्लेख कशाला करतील, ते सत्य होतं तेव्हाची परिस्थिती म्हणून केलेली आहे. म्हणजे तेव्हा तर एका कार्यक्रमाचा असा उल्लेख आहे, एक आदेश देण्यात आलेला होता की एका यज्ञामध्ये ते जे पुरोहित होते ते आपसामध्ये मराठीत बोलायचे, ते त्यांना सांगण्यात आलं नाही चालणार, मराठी बोलू नका, आणि त्याची नोंद आहे. त्यानंतर काही विद्यापीठंही कर्नाटकामध्ये होती, त्याच्यामध्ये मराठी भाषा शिकवली जात होती त्या काळात. हे सगळे पुरावे दिल्यानंतर आपली जी भाषा समिती आहे केंद्र सरकारची साहित्य अकादमीच्या अंतर्गत, त्या समितीने सांगितले तुम्ही सगळे पुरावे दिलेले आहेत आणि अभिजात भाषेला जे निकष आहेत की ती स्वतंत्र भाषा असली पाहिजे, ती दुसऱ्या भाषेतून आली असता कामा नये, ती प्राचीन असली पाहिजे, 2000 वर्षापेक्षा जुने, हे सगळे तुम्ही पुरावे केलेले आहेत. त्यामुळे आता आमचं समाधान झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काही तुम्ही देण्यासारखं नाही महाराष्ट्राने, तेव्हा आम्ही याची शिफारस करतो. आणि त्यांनी ती केंद्र सरकारला शिफारस केलेली आहे. आणि तसं उत्तर लोकसभेत पण दिलेलं आहे की साहित्य अकादमीच्या लिंग्विस्टिक कमिटीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी शिफारस आलेली आहे आणि आम्ही त्याच्यावर विचार करत आहोत, असं केंद्र सरकारच्या मंत्र्याने लोकसभेत राज्यसभेत उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे जे प्रयत्न करायचे ते सगळे राज्य सरकारने केलेले आहेत. केंद्राकडून मुद्दाम आता फक्त तिथून ते असं मुद्दाम असं नाही, पण तो होते आहे, विलंब होतो आहे, कारण 6 भाषांना आतापर्यंत दिले, मराठी फक्त आता राहिली. सतत मांडतायत म्हणून तर मी आता ज्याचा उल्लेख केला ते खासदारांनी प्रश्न विचारला म्हणून उत्तर मिळालं की राज्य सरकारने सगळे पुरावे दिले आणि लिंग्विस्टिक भाषा समितीची शिफारस आमच्याकडे आली आहे, हे मंत्र्यांनी सांगितलं आहे तिथे. म्हणून आता आम्ही काय ठरवलं की आता आपण काय करायचं, तर आम्ही हे आता हा प्रश्न लोकांकडे न्यायचं ठरवलं आहे. कारण अभिजात भाषा तुम्ही मंडळी जेव्हा विषय मांडता
तेव्हा ते शीर्षक हेडिंग लोक बघतात, पण ते अभिजात म्हणजे काय नेमकं हे जनतेला कळावं म्हणून आम्ही त्याच्यावर लघुपट केला आणि नाशिकच्या साहित्य संमेलनात तो दाखवला. त्यानंतर एक प्रदर्शन केलं आणि जे पुरावे आपण केंद्राला दिलेले आहेत त्या पुराव्यांची झलक त्या प्रदर्शनात मांडली. त्यानंतर तेच प्रदर्शन विधान भवनात सुद्धा विधिमंडळाच्या आवारात मांडलं. तिथे आमदारांना हे दिलं आणि पत्र केली राष्ट्रपतींना. हो, मंत्रालयात ठेवलं. राष्ट्रपतींना पत्र केली आणि त्याची हजारो पत्र, पहिला टप्पा जवळजवळ 8-10 हजार पत्रांचा आम्ही पाठवला सुद्धा. आता दुसरा एक संच आहे पत्रांचा, तोही आता पाठवणार आहोत. आणि आता आम्ही याच्यावर हे लोक अभियान म्हणजे जनतेला कळावं जास्तीत जास्त म्हणून सगळ्या विद्यापीठांमार्फत आता कॉलेजेस सुरू होत आहेत. सगळ्या विद्यापीठांना सांगून सर्व कॉलेजेसमध्ये हा लघुपट दाखवलं जाईल, त्याच्यावर चर्चासत्र घेतली जातील. म्हणजे विद्यार्थ्यांमार्फत सर्व कुटुंबांमध्ये अभिजात भाषेचा विषय पोचेल आणि एक महाराष्ट्राच्या सगळ्या 13 कोटी जनतेची एक ताकद ह्या मागणीच्या मागे उभी राहील. अशा रीतीनं हे लोक अभियान आहे. आता पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही हे अभियान वेगवेगळ्या माध्यमांमधून जनतेसमोर आणायचं ठरवलेलं आहे आणि त्या वेगवेगळ्या आपले ह्या ज्या वाहिन्या आहेत त्यांच्यातून, वर्तमानपत्रांमधून, जाहीर कार्यक्रमांमधून, सभांमधून हा विषय पुढे येईल. आणि त्यामुळे हा आता जनतेचाच आवाज आहे हे लक्षात आल्यावर केंद्र सरकार अभिजात भाषेचा दर्जा लवकरच घोषित करेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही म्हणाला होता की साहित्य संमेलनामध्ये की हा मुद्दा जनतेच्या न्यायालयात घेऊन आपण एक जन आंदोलन उभं करू. हो, पण हवं तसं हे जन आंदोलन उभं तेच केले, तेच करतोय. त्याचे टप्पे सांगितले. आता ते अधिक तीव्र कसं करायचं हेच आम्ही ठरवतो आहोत. पहिल्यांदा लोकांना कळलं तर पाहिजे की कोणत्यासाठी आपण चळवळ करतो आहोत किंवा हे जन आंदोलन कशासाठी आहे, ती मागणी नीट कळावी. केवळ अभिजात या शब्दावरून कळत नाही. म्हणून त्याचा सगळा तपशील लोकांना देण्यासाठी लघुपट, प्रदर्शनं, माहिती, बातम्या ह्या माध्यमातून एकदा वातावरण निर्मिती आता बऱ्यापैकी झालेली आहे. आता पुढचे आमचे टप्पे आहेत. जसे जसे ते निर्णय होतील तसे आम्ही जाहीर करू. शासनाचे निर्णय असल्यामुळे मला सर्व कार्यक्रम आता एकाच वेळी नाही सांगता येत. तर ते केंद्रीय विद्यालय जे आहेत त्याच्यात मराठी भाषा अजून शिकवली जाते. पण आता आपण कायदाच केलेला आहे. हो, पण ते इम्प्लिमेंट होत नाही. इम्प्लिमेंट आहे, सुरू झालं. आता त्याच्यावर ते काय त्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या लागू होणार. त्यांनी जर कोणी असं जाणून बुजून टाळलं तर त्यांना दंडाची तरतूद आहे त्याच्यावर. ते केंद्रीय विद्यालय आपल्या महाराष्ट्रात भरपूर तिथं ते म्हणतात केंद्र पण आम्हाला सिलेबसच नाही किंवा मराठी भाषा तसं चालणारच नाही. अहो, त्यांना इथे शिकवायचं आणि परीक्षा घ्यायची तर राज्य सरकारची ना हरकत घ्यावीच लागते. कुणालाही शाळा काढायची असेल कुठल्याही बोर्डाला, मग ते केंद्रीय विद्यालय असो, CBSE असो, ICSE असो, IG असो, कुठल्याही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा राज्याच्या बोर्डाला कुठलीही शाळा काढायची तर महाराष्ट्र सरकारची NOC ही घेणं भागच आहे. नाही तर त्यांचं काम ते कायदेशीर होत नाही. आमच्या हातात आहेत ना ते आम्हाला कळतात. आमच्या मर्यादा पण कळतात आणि आमचे अधिकार पण आम्हाला माहीत आहेत. तेव्हा ते अधिकार वापरले जाणार आणि इथून पुढे जे कोणी हे टाळाटाळ करतायत मराठी शिकवण्याचं त्यांच्यावर कारवाया होणार. नाही, त्याची आता काय त्याची अंमलबजावणी हे शालेय शिक्षण विभाग करतोय. त्यांनी त्याची एक यंत्रणा तयार केलेली आहे आणि आता शाळा सुरू नव्हत्या त्यामुळे कारवाई कशी करणार. आता सुरू होत आहेत. आता त्यांना एक मुदत दिलेली आहे आणि त्याच्यावर मग ते सरप्राईज व्हिजिट, त्यांची इन्स्पेक्शन आणि त्याच्यातून मग असे जर गैरप्रकार किंवा टाळाटाळ आढळले तर कारवाई असं सगळं होईल. वेगळा विषय आहे डोंबिवलीच्या MIDC जागेसंदर्भातला आणि जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. MIDC जे भूखंड गृहनिर्माण सोसायटीला दिले होते त्या सोसायटी अनेक वर्षापासून उभा आहे, 30-35 वर्षापासून. त्याचा डीम कन्व्हिन्स करताना 90% सोसायटींना प्रचंड मोठी अडचण येते डोंबिवलीतल्या. तर त्यांची सगळ्यांची अशी मागणी MIDCची जागा जर सरकार दप्तरी नोंद असेल आणि MIDC सोबत करार करून जर त्या गृहनिर्माण सोसायटींना दिली असेल तर त्याच्यात बाकीच्या अडचणी येण्याची आवश्यकता. बरोबर, आमच्याकडे ही निवेदनं आलेली आहेत. तर आम्ही त्याच्याबद्दल एक धोरणात्मक निर्णय घेऊ. एकेका सोसायटीचा असा निर्णय करणं कठीण होतं. एक धोरण करू आणि ती सुलभता आणू त्याच्यात.
सर, ओबीसी राजकीय आरक्षणाचा काल राज्यपालांनी निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी काल भेट घेतली, आभार मानलं. आज काँग्रेसचे नेत्यांनी, शिवसेनेचे मंत्री शिष्टमंडळ जाणार आहे का? कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये श्रेयवादाची लढाई दिसते. कसली श्रेयवाद कसलं आहे? अहो, श्रेयवादाची नाही लढाई, ही ओबीसी समाजाच्या हक्कांची लढाई आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे त्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे. आता तरी मान्य केलं पाहिजे की राज्य सरकारचे प्रयत्न सगळे बरोबर योग्य दिशेने चालले होते, म्हणून टप्प्याटप्प्याने का होईना परंतु आपल्याला तर यश येतं आहे की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा काही गोष्टी आपल्या त्यातल्या मान्य केलेल्या आहेत आणि आता 8 तारखेला त्याच्याबद्दलचं एक पुढचा टप्पा पण आहे. तो जर झाला तर ह्या निवडणुकांमध्ये सुद्धा काही एक ठोस निर्णय होऊ शकेल. कोर्टाच्या आवारामध्ये पोलिसांसोबत हुज्जत घातल्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे आणि इतर काही त्यांच्या समर्थकांवर उशिरा गुन्हा दाखल झालेला आहे. आता कोणाशी भांडायचा हा प्रश्न त्यांनी ठरवायचं आहे, नाहीतर कोर्टाशी पण अशा रीतीनं आवारात जाऊन भांडायचं याची दखल कोर्टच घेईल. पण त्यांना सल्ला चुकीचा मिळतोय असं दिसतंय. त्यांच्या सल्लागारांनी एवढी जी वकिलांची फौज आहे त्यांनी द्यायला पाहिजे होता सल्ला की बाबा शेवटी आपल्या बाबतीत जेव्हा सर्वोच्च न्यायालयानं केल्यानंतर आपली जी सगळी न्याय यंत्रणा आहे त्याच्यातलं ते सगळ्यात उंचीवरचं सर्वोच्च ठिकाण आहे. तो जो आहे तो सिग्नल मिळाला त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काय मोठे मोठे त्यांच्या वडिलांनीसुद्धा पोलिसांच्या ताब्यात जाऊन संपवला विषय येतो, तेव्हा त्याच दिवशी संपला असता. तेच हे करून मला असं वाटतं की आपलं पितळ उघडं पाडतायत. सर, ते सुन्नीमध्ये बोला नहीं तो ते गोवा इलेक्शन को लेकर शिवसेना फिलहाल तैयारी कर चुकी है. किस तरह की तैयारी है? शिवसेना के नेता मंत्रीगण वहां जाके प्रचार करने वाले हैं, कैसी तैयारी है? हाँ, हर चुनाव हम बड़ी गंभीरता से लेते हैं और गोवा का चुनाव भी गंभीरता से शिवसेना लड़ रही है. अभी वो जो चुनाव में दौड़ने वाला घोड़ा और जो मैदान बिल्कुल नज़दीक है, फैसला हो जाएगा. लेकिन हम प्रचार तो करेंगे, हमारा अधिकार है, हक है. सर, दूसरा ऐसा सवाल है इसी को लेकर कि गोवा चुनाव को अगर हम देखें तो प्रत्याशी सूची में अगर हम देखें तो काफी फैमिली राज दिखाई दे रहा है. एक ही फैमिली में कहीं कांग्रेस ने 2 टिकटें दिए हैं, कहीं बीजेपी ने 2 टिकटें दिए हैं, तो ये फैमिली राज सा अलग बहुत एक प्रदेश की कल्चर होती है. तो गोवा में ये दिखाई दे रहा है कि वहाँ पे अभी लोग क्या पसंद करते वो जल्दी पता चलेगा. ये वो उम्मीदवार या जो पॉलिटिकल पार्टीज है उनकी ये नीति है, लेकिन ये नीति जनता स्वीकार करती है या नहीं इसका फैसला होने वाला है. क्या उम्मीदवार नहीं मिल रहे उनको, इसलिए इसी एक ही पता नहीं क्या है, पता नहीं क्या है. एक बार फैसला हो जाने दीजिए. सर, काल बृहन्मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड रचना ड्राफ्ट प्रारूप वॉर्ड रचना प्रसिद्ध झाली. भाजपला त्याच्यात असा आरोप केलेला आहे की त्या शिवसेनेला फायदा होतील अशा काही रचना केलेली. अगदी सोपा हा असा आरोप असू शकतो की शेवटी जे काही निर्णय असतात त्याचे सत्तारूढ जो पक्ष असतो त्याला ती जबाबदारी घ्यावीच लागते. पण हे असं बोलणं त्याला काय आधार काय? शेवटी असं त्या सगळे ह्या निर्णयांची एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेतून जावं लागतं. म्हणजे महापालिकेने सादर केलं निवडणूक आयोगाला, निवडणूक आयोगाने मंजुरी दिली. आता त्याच्यावर हरकती आणि सूचना घेतल्या जातील. 14 दिवसासाठी ते प्रदर्शित केलं जाईल. त्या जर कुठे नियमांचा भंग झाला असेल तर त्याच्यासाठी सुनावणी होते. आणि ही सगळी प्रक्रिया एवढी आहे की ज्याला स्क्रुटिनी म्हणतात, ती प्रत्येक टप्प्यावर आहे. त्यामुळे असे आरोप करण्यामध्ये काय अर्थ आहे? ते खोटं असलं तर ते उघड होईल, बरोबर असेल तर टिकेल. सर, एकच मिनिट सर, लोक अभियान जे राबवणार आहात तुम्ही, त्यामध्ये चर्चासत्र किंवा विद्यापीठांमध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम देणार, त्यामध्ये काही साहित्यिक मेळे किंवा लोकवाङ्मयाच्या संदर्भात काही कार्यक्रम? कसं आहे की प्रत्येक महाविद्यालयामध्ये मराठी वाङ्मय मंडळं असतात आणि त्यांचे विषय हे मराठी साहित्याशी धरून असतात, मराठी भाषेला धरून असतात. हा विषय मराठी भाषेचाच असल्यामुळे ही मराठी वाङ्मय मंडळांच्या मार्फत हे कार्यक्रम करावेत. आणि मुंबई विद्यापीठाने हे काम सुरू केलेलं आहे ऑलरेडी. आता लवकरच उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पातळीवर सगळ्या विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे
त्या बैठकीला मीही उपस्थित राहणार आहे आणि त्यांचं त्या कार्यक्रमाची आखणी केली जाईल. संजय राऊत म्हणाले की ज्या आगामी निवडणुका आहेत त्यासाठी आम्ही युपीएमध्ये समाविष्ट होण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतो. सोनिया गांधी सांगितलंय त्यांनी ना, भेट घेणार आहेत, होईल ना, अडचण काय. काल बजेट झाला, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर योजनेचा महाराष्ट्राला काय लाभ झाला तुमच्या उद्योग विभागाकडे काय आलं पाहिजे? आता उद्योग विभागाचं किंवा उद्योग क्षेत्राचं जर विषय बघितला या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने तर काही ठोस असं काही पदरी पडलेलं नाही. असं वाटलं होतं की 2 वर्षाच्या करोनाच्या काळानंतर जरा उद्योगांना जास्त चालना मिळेल. ह्याच्यामध्ये जास्त भरडले गेले होते लघुउद्योग, पण लघुउद्योगांना उभारी मिळेल असं काही ठोस केलं नाही. एक अशी मागणी सतत होत होती की दरवर्षी आपण पाहतो की मोठ्या उद्योगांची कर्ज निर्लेखित केली जातात, राईट ऑफ केली जातात, मोठमोठी कर्ज अशी करत करत काही लाख कोटींची कर्ज केंद्र सरकारने माफ केली, परंतु हा लाभ लघुउद्योगांना कधीच मिळाला नाही. कमी रक्कम जरी माफ केली तरी त्याचा फायदा हजारो लघुउद्योगांना मिळू शकतो. की 1000 कोटी रुपयाचं समजा माफ केलं, हे तर लाखो आहे, तर 1-1 कोटी प्रत्येकाचे कमी झाले तर 1000 छोटे लघुउद्योग वाचतील. आज ते खूप अडचणीत आहेत या सगळ्या 2 वर्षाच्या अडचणीमुळे. त्यांना हा दिलासा देण्याची गरज होती, परंतु केंद्र सरकार हे बघत नाही. चूक आहे. लघुउद्योगांसाठी अशा प्रकारचं एक बेलआउट पॅकेज किंवा मदतीचं एक धोरण घ्यायलाच पाहिजे होतं. ते घेतलेलं नाही दिसत. आणि बाकीच्या काही ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या काही घोषणा आहेत त्या पण तुटपुंजे आहेत. त्यांनी 20,000 कोटी रुपयामध्ये 25,000 किलोमीटर रस्ते करा. आता नितीन गडकरी कितीही जादूगारासारखं काम करत असले तरी ही जादू कशी करणार. ते तुटपुंजे मंजूर करायचे आणि अपेक्षा मोठ्या व्यक्त करायच्या, असं फक्त महामार्गांच्या बाबतीत झालं आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये जास्त गुंतवणूक झाली असती तर त्याच्यातून इतर अनेक उद्योगांना चालना मिळते, विकास होतो, रोजगार तयार होतात, खूप होतात. परंतु त्याही बाबतीत आश्वासक असं काही धोरण घेतलेलं दिसत नाही. कुटचलनावरती लोक व्याजदर आकारतात. हा जो कुटचलनाचा जो व्यवसाय आहे तो मुंबईमध्ये आहे, तर मुंबईच्या उद्योगधंद्यावर मुंबईच्या नाही, मुंबईत असं नाही म्हणता येतो. तो सगळं ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन अगदी कुठेही जिथपर्यंत नेटवर्क आहे किंवा इंटरनेट आहे तिथे सगळे लोक सामील होतात. पण त्यांनी आता काय रिझर्व्ह बँकेतर्फे करायचं ठरवलेलं आहे, बरोबर. पण प्रश्न नंतर येणारच आहे त्याचे, कारण ही संबंध व्यवस्था एकदम नवीन आहे. तुम्हाला आम्हाला सुद्धा अंदाज येत नाही की ह्याच्यातून नेमकं काय होणार आहे. कळलं की आपण जेव्हा काही आपल्याला वस्तू पाहिजे असेल तेव्हा आपलं नाणं किंवा नोट खर्च करत असतो. हे सगळं आभासी पद्धतीने होतं. पण ॲसेटचं काय, त्याची जी मिळकत होते त्या मिळकत पण आभासी असते की काय. त्यामुळे ह्याच्याबद्दल अजून पूर्ण अंदाज कुणालाच आलेला नाही. आणि याच्या बाबतीत सरकारने जर सावधपणाचं धोरण घेतलं तर ते योग्य आहे. सावधपणेच बघावं लागेल आणि रिझर्व्ह बँकसुद्धा करणार असेल ते तपासून बघायला लागेल की रिझर्व्ह बँकेने केले म्हणून लोकांनी त्याच्यामध्ये उड्या टाकाव्या असं तर होऊ शकत नाही.